चेंडू डॉट निर्धाव चेंडूची सांगता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक निलेश तदनंतर अजित नेक्स्ट डिलिव्हरी अवांतर स्क्वेअर मारा खराब मारा दूषित मारा आणि या एक धावसंख्येनं संघाचं खातं उघडले मात्र अजूनही दोघांनाही आपलं स्वतःचं खातं उघडायचं आहे. आमच्या उरण टेनिस क्रिकेट लाईव्हचे फाउंडर पाहू शकाल. खरं तर एअरपोर्टवरती स्वतः कार्यान्वित असताना हा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय नुसता सुरू केला नाही तर या व्यवसायातून स्वतःचं एक नाव आणि अस्तित्व निर्माण केलंय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू धावतोय पळतोय चेंडूला फील्ड केली जातोय. करण मात्र चेंडूला फील्ड केली. 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पंडित शूटरचा आलेला आहे. नाव आहे सखाराम राघव भोईर आणि या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकाल एक आनंद आहे. वाढत्या वयाप्रमाणे ना चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या तरी चालतील पण मनावरती पडता कामा नाही. वर ग्रीन राहायचं. वयाच्या 90व्या वर्षी देवानंद गळ्यात मफलर घालून एक छानसा आनंद घ्यायचा सेटवरती. आयुष्य किती होत थोडं थोडकं परंतु ते हसत खेळत जगता आलं पाहिजे. समोर असणारा ग्लास किती भरलेला आहे हे पाहायचं रिकामा किती आहे ते पाहायचं ना. अतिशय सुरेख सेटिट केलं लॉंग ऑफच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड तोवरती धावसंख्या पुष्कर. अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला आणि म्हणून म्हटलं जातोय नो टिकत्ता मटकर ओ एक ना एक दिन बदल जाएंगे दोस्त इकट्ठा कर ओ पुराने भी चल जाएंगे असं म्हटलं जातोय. आणि खरं तर मित्र हे जुनेही चालतील नोटा जुन्या चालत नाहीत. जरा त्यांना अगदी काही फाटली तुटली तर ती कुठला भैयाही दूधवाला घेऊ शकत नाहीत. यासाठी मित्र जोडा. आयुष्य फार सुंदर आहे हो. त्या आयुष्याला अजून असुंदर बनवायचं असेल तर हसत खेळत जगणं फार महत्त्वाचं. आणि त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणून या लीगमध्ये सोड झालेले 60+ 60च्या वरचे खेळाडू आहेत. नाव आहे सखाराम राघव भोईर. पुष्कर या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरकडून त्याला लॉंग ऑफकडे आणण्याचा प्रयत्न मात्र परत जलद गतीचा गोलंदाज पिस्तूल जितेश टू निलेश ही ताकद आणि या वेळेला मात्र चेंडूला दिली दिशा. नाही थांबणार चेंडू देईल या दिवसातील पहिला जीवनच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. या सामन्याचं वैशिष्ट्याला लीग म्हटली जातोय. खरं तर एकीकडे जीवन खेळतोय तर फिल्डिंगसाठी निलेश खेळतोय तर त्याचा भाऊ जीवन फील्ड करतोय त्याच्या विरोधात खेळतोय. एकीकडे यश खेळणार आहे फील्ड करतोय आणि हर्ष तिकडे खेळणार आहे. याला म्हटलं जातोय लीग भावाभावामध्ये असणारं द्वंद्व फक्त ते असणार 60 ते 52 मीटरच्या सर्कलमध्ये. अतिशय सुरेख हलकासा कट होण्याचा प्रयत्न. या निलेशला आम्ही कैक वेळा पाहिले संतोषी मातामधून खेळताना श्रीधर आणि संतोषी मातामधून खेळताना ओमकारसोबत खेळताना दमछाक व्हायची. खरं तर या खेळाडूला बाद करण्यासाठी आणि आडव्या पट्ट्यात खेळण्याचा स्ट्रॉंग झोन आहे. फाईन लेग स्क्वेअर लेग हे खरं तर स्ट्रॉंग झोन आहेत आणि आम्ही पाहिलं या खेळाडूला विस्फोटक फलंदाजी करताना पाहिलं या निलेशला. तोच निलेश नॉन स्ट्राईक एंडकडे. या षटकातील पुढचा चेंडू जितेश आत्तापर्यंत शेवटचा चेंडू फेकणार. धावसंख्या धावपटलावरती आहे 9. म्हणजे जमेची बाजू पंडित शूटरची कोणती असेल तर अजून कुठल्याही प्रकारचा विकेट फॉलोअप नाही सफलता नाही. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामने ठेवण्याचा उद्देश मोठी जी प्रीमियर लीगचा एक असतोय की 8व्या 9व्या खेळाडूपर्यंत तरी खेळ जाणं गरजेचं आहे. सर्वांना खेळायला मिळावं यासाठी वेळ वाचवा खेळ वाचवूया आपण मित्रांनो. हो अतिशय ओरपीट चेंडू होता. बॅटला ब्रश झाला खरा परंतु इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि 6 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 9च्या घरात. रायगडमधील नामांकित आयोजन म्हणून या मोठी जी प्रीमियर लीगचं काही खरं तर क्रिकेट तपस्वीनं सांगितलं चला शॉर्ट मीटिंग नको जितेश
फायनल आपल्याला परत एकदा तोच पुकार असेल, वारंवार मिटिंग घ्यायची नाही. एक षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिलं षटक संपलं, धावसंख्या धावपटालावरती असणार आहे बिनबाद 9. आणि त्याचबरोबर दोन्ही पंचांना विनंती असेल आपण सामना स्पीडअप करा. अरविंद वसंत भोईर हे या ठिकाणी स्वर्गीय चंद्रकांत भोपी स्मृती या संघाचे टीम ओनर आहेत, त्यांना विनंती असेल आपण या. यशवंत भोपी विराजमान आहेत मला वाटतोय. तदनंतर रमेश बाळकृष्ण भोपी आपल्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. सेकंड ओव्हर दुसरा षटक घेऊन येईल. षटकवीर गोलंदाजी मार्कवरती आहे. सध्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये इंटरनॅशनल मॅचेस होत आहेत. तिथं खरं तर ज्या अकॅडमीला जॉईन केलं आहे आपल्या गावातील 2 वर्षापूर्वी जो रायझिंग स्टार उगवता तारा झाला तो हर्ष मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक छानशी हर्ष भोपी नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आणि म्हणूनच प्रत्येकाचे एक एक दिवस असतात. चांगले असतील तेव्हा झोपताना विचार करावं की हेही दिवस आज ना उद्या जातील. आणि सध्या वाईट काल सुरू असेल ना तर झोपताना तोही विचार करायचा की ये दिन भी चले जाएंगे, हेही दिवस जातील, कधीतरी छान दिवस येतील. स्वप्नील भोईर माय एंटरप्राइजेस, चला वेलकम, स्वागत आहे. आजच्या टीमना चेअरअप करण्यासाठी आलेले खरं तर मुख्य अतिथी माही एंटरप्राइजेस. मला वाटतं उद्घाटन सोहळ्याला त्यांच्या पवित्र शुभ असते आपण मुख्य पूजन करून निश्चित घेतले. त्यांना विनंती असेल या आपण अतिथी कक्षात. हर्ष टू जीवन निलेश, हर्ष टू निलेश. ओ खासियत आहे, गुड लाईन स्पॉटवरती चेंडू फेकला, चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. आयुष्य म्हणजेच एक क्रिकेट आहे आणि म्हणूनच ज्या पटलावरती काहींचा वेळ काल चांगला आहे, काहींचा वेळ काल फार वाईट आहे. आणि म्हणूनच 4 वर्ष प्रतीक्षा करावी लागली या निनादला सुद्धा खरं तर या चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत येण्याची. आज तो दुसऱ्याच दिवशी सुपर 4मध्ये क्वालिफाईज होताना दिसला. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक ती वेळ, कारण वक्त से पहिले और नसीब से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता. वेळ यावी लागतोय, ती वेळ आली बॅटमधून आणि इथं पाहायला मिळतोय आलेला अगदी जमिनीला घरंगळत 4 धावांचा हा एक ब्रँडेड चौकार. साठी सुवर्ण संधी आहे स्वप्नील भोईर माही एंटरप्राइजेस कडून की झेल पकडला किंवा झेलसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या संख्या धावपटलावरती आहेत त्या 13च्या घरात 13 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही निलेश उर्फ निलू स्ट्राईक एंडकडे हर्षच्या या अस्त्राचा भडीमार स्वीकारेल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, काय होणार, पकडला जाईल का झेल. मिसअंडरस्टँडिंग, आणि दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होती. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतोय साहिल, इस साहिल को साहिल कब मिलेगा, या साहिलला किनारा कधी मिळणार. इथं चेंडू पकडता आला नाही, परिणामा स्वरूपात एक विकेट सफलता प्राप्त झाली असती. कदाचित या हर्षला 500 रुपयाची धनराशी प्राप्त झाली असती. कुठल्या हर्ष पाटीलसाठी 500 रुपयाची धनराशी आहे. जेल पकडला हर्ष पाटील याला. खरं तर येस, हर्ष जयेंद्र पाटील असावा, आपल्या गावातील सर्वोत्कृष्ट रायडर. हर्ष टू निलेश, पुढचा चेंडू. हो अतिशय सुंदर, गुड लाईन स्पॉटवरती चेंडूची भेदकता, चेंडू आखांड्याजोग होता, चेंडू परत गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हाताने. निर्धाव, धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीत बिनबाद 15च्या घरात. 5वा चेंडू घेऊन येईल हर्ष. गोलंदाजीतील आतापर्यंत 5 अस्त्र फेकलेत, एकही वाईड अवांतर टाकला नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे कित्येक गोलंदाज ज्यांनी ज्यांच्या करिअरमध्ये एकही अवांतर चेंडू टाकलेला नाही. अतिशय सुरेख टायमिंग, प्रॉपर ताकदीचा वापर, चेंडू भिरकावलाय आर पार आणि सीमा पार. 6 धावांसाठी आलेला एक उतुंग गगनचुंबी षटकार.
21 धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारले. अजून एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू 2, पाचवा चेंडू, चौथा चेंडू निर्धाव आणि पाचवा चेंडू षटकार. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे, तो आपल्या कोट्यातील हर्ष भोपी यांचा. दृष्टियान मार्वे वेलकम. संघमालक हर्षद संजय भोईर. खरं तर काही वेळा मोठी जी टीम दृष्टी मार्वी म्हणून बामणडोंगरीला सध्या जे अगदी फार्मात रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अंजूरमधील 13 भाई कोण विसरणार तो विजय त्यांचा. आणि त्या खरं तर टीमला ज्यानं टीम पॅक केली होती, एक टीम ओनर म्हणून राहिले ते हर्षद भोईर. वेलकम. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, विशिष्ट उंची घेतली, चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 21च्या घरात. त्या मॅचचा हिरो ठरला होता तोच मंगेश. काही वेळा अर्धशतकी खेळी स्वतःच्या छोटा पॅक बडा धमाका. विस्फोटक फलंदाज आहे, ज्याच्या बॅटला सूर गवसला तर षटकार आणि चौकारांची बाउछार खरं तर या मैदानावरती होईल, तोच मंगेश. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडील क्षेत्ररक्षकाला या वेळेला मात्र षटक संपलं गेलं. षटक संपले गेले 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 1/28. तर की लाईव्ह थोडीशी डिस्टर्ब दिसतोय. मी सांगितलंय विद्युत पुरवठा खंडित होता, कंटिन्यू आपण सुरळीत सुरू करतो आहे. आणि अशा प्रकारच्या शुभेच्छा खरं तर हितेंद्र पंडित यांच्याकडून आलेल्या आहेत. आपण पाहू शकाल शॉर्ट मीटिंग नसावी. चौथा षटक कोण घेऊन येईल, ड्रिंक ब्रेक आहे मला वाटतोय. आणि अशा या खरं तर ड्रिंक ब्रेकमध्ये जलपान दिलं जातोय. 12वे खेळाडू पाणी घेऊन जाताना दिसत आहेत आणि महत्त्वपूर्ण काही सूचना आहेत. पाणी घेऊन फक्त 12वाच खेळाडू जाईल असं नाही. आपल्यापैकी काल तर खरं तर काही जणांनी काही रूल्स आहेत जे फॉलो प्रॉपर सर्वांनी करणं गरजेचं आहे. अन्यथा 16 टीममधून 10 टीम ते रूल फॉलो करतो आहे. 6 टीम फॉलो करत नसेल तर ती स्पर्धा, एकीकडे पिस्तूल तर दुसरीकडे मंगेश, दोन्ही हार लीडर. एक छोटा पॅक बडा धमाका तर दुसरा पिस्तूल, ज्याच्यामध्ये गोळ्या फक्त असत आहेत 6, पण अचूक नेम टिपला तर 6मध्ये 6 सुद्धा. आणि क्रिकेट खरं तर ते आत्ता खरं तर वारकऱ्यांमधील थोर कीर्तनकाराने क्रिकेटचं छान विश्लेषण सांगितलं. एका षटकात चेंडू किती असत आहेत, 6, पण 6 नसतोय, चेंडू एकच असतोय, 6 वेळा टाकले जात आहेत. खेळणारा एकच असतोय, परंतु जर तो चेंडू हुकला तर ज्ञान, वैराग्य आणि त्याचबरोबर भक्ती, मग समोर असणारे पंच गुरु आहेत, या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला अचूक टिपला की मग तिकडनं आऊट देतील, आयुष्य संपलं. त्याप्रमाणे खेळ संपला जातोय. अतिशय छान विश्लेषण त्या खरं तर महाराजांनी केलं, अप्रतिम. चला लगेचच चौथा षटक घेऊन येतोय. नाव आहे यश भोपी.
ऑफस्टिकच्या अगदी थोडासा बाहेरून जाणारा चेंडू ऑफला पुश करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला, अनसक्सेसफुल ठरला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दस्तान्यात. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक. या चौथ्या षटकातील पुढचा चेंडू यश भोपी, मोठीदुईच्या टीममधून खेळणारा हा यश इन ॲट नंबर 4-5 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. अशा प्रकारचा ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडरच्या खरं तर अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, नाही थांबणारा जीची बॅट, बरसला दिलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात येतोय खणखणीत षटकार. चौतीस धावसंख्या धावपटलावरती आहे. 34 लॉस ऑफ 1 विकेट. निलेश बाद झाला, परंतु 34 धावसंख्या अजूनही धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन आला तो षटकवीर. नाव आहे गोलंदाज. या गोलंदाजाचं नाव आहे यश. अतिशय सुरेख. या वेळेला उंची जास्त, लांबी कमी. धावतोय सिद्धेश, पलतोय सिद्धेश. तोपर्यंत इकडे मला वाटतं पुष्कळ हर्षनं चेंडू उचलला. 2 धावसंख्या, 3 धावसंख्या पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. चित्त्याच्या चपलाईनं खरं तर हे कामोटकरांच्या मंदिराच्या अंगणातील प्रॅक्टिस करणारे 2 फलंदाज ॲट अ टाईम एका मैदानात दिसत आहेत, एका धावपट्टीवरती दिसत आहेत. गंगासागर PK 11च्या त्या उंच टेकडीच्या समोर असणाऱ्या कासकर बाबांच्या मोठ्या शेतात खरं तर प्रॅक्टिस करणारे हे दोन्ही. त्यांचा होम ग्राउंड आहे तो सारजा. आणि लगेचच प्रणय पाटील आणि संकेत पंडित तयारीत राहायचं आहे. प्रणय आलेला आहे, संकेत पंडित, मंजिरी आणि तदनंतर संकेत, तृष्टी मारवी. दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल. 1 षटक आता पुढचं संपलं की लगेचच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतलं जाईल. कॉम्बॉक्समध्ये उशिरायानं येणाऱ्या समालोचकांनाही दंडात्मक कारवाई केली जातोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. या ठिकाणी काय होणार? सिद्धेशनं मात्र झेलभूमीला दान केला. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 1च धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 38च्या घरात 38. टायमिंग प्रॉपर होता, ताकद कमी पडली. लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवलेला चेंडू होता. लॉंग ऑफला असणारा सिद्धेश, या सिद्धेशकडून झाली चुकी. चुकीला माफी नाही. परिणाम स्वरूपात 1 धाव दिली. जीवनदान दिलाय एका मातब्बर खेळाडूला, एका मोठ्या खेळाडूला. परत एकदा शफल होण्याचा प्रयत्न आणि शफल होत असताना आपण पाहू शकाल चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दस्तान्यात. आत्तापर्यंत चेंडू टाकलेत 5. शेवटचा चेंडू असावा. हर्षच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर 6च्या 6 चेंडू, एकही अवांतर नाही. यश भोपीचा विचार केला 5 चेंडू, एकही अवांतर नाही. तिथं मात्र आपण पाहू शकाल जितेशनं अवांतर टाकलाय. जितेशनं त्याच्या दुसऱ्या षटकात सुद्धा अवांतर फेकलाय. मिस टायमिंग, फुटवर्क चुकला जातोय. स्टेपअप होतोय गोलंदाज आणि याबरोबरच डेड चेंडू, मृत चेंडू घोषित करत आहेत क्वालिफाईड पंच शैलेजित चव्हाण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं पर्सनल फर्स्ट ओव्हर आणि टीमची चौथी ओव्हर, चौथं षटक. अतिशय सुरेख करण. प्रतिम खरं तर वसंत भोईरची आठवण करून देतोय. हा यंग बॉयमधून खेळणारा वसंत एवढ्या चित्त्याच्या चपलाईनं चोरट्या धावा घेण्यामध्ये खरं तर माहीर होता वसंत भोईर. आणि इथे मात्र दीप त्याप्रमाणे काम करतोय. षटक संपलं गेलं 4. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय 1 बाद 40च्या घरात.
स्पोर्ट्स आयोजित MPL सीझन 5 खरं तर ग्रँड सीझन आहे, महत्त्वपूर्ण सीझन पर्व तुमच्या भेटीसाठी आलं. सिद्धेशला काहीतरी सूचना त्याचे चाहते देत आहेत. खरं तर ग्राउंडच्या बाहेरून काही वेळा आता या ठिकाणी अनेक खेळाडूंची शुभ उपस्थिती आहे. रामचंद्र भोईर यांना विनंती असेल, यशवंत भोपी आणि रमेश भोपी प्लीज वेलकम, स्वागत असणार आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मला वाटतो आहे संघ मंजिरी 11 कर्णधार आणि तदनंतर दृष्टी मारवी या दोन्ही संघाच्या संघनायकानं प्रभाग क्रमांक 1 मधील हे दोन्ही संघ मालक आहेत. खरं तर मतदारसंघ 1 मधील दोन्ही टीम ओनर आहेत. अतिशय शॉर्टफुल टच चेंडू, अप्रतिम अप्रतिम. इथं मात्र काय झालं, क्षेत्ररक्षण उत्तम झालं, थ्रो मात्र थोडीशी गचाल. परिणाम स्वरूपात एक धावसंख्या मिळतो. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली. धावसंख्या धावपटलावरती 41च्या घरात 41. पुष्कर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुष्कर वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक. 5व्या षटकातील दुसरा चेंडू, सेकंड टू गो. हो, अतिशय सुरेख अप्रतिम, अगदी यष्ट्यांवरती विकेटवरती फुंकर मारून जाणारा चेंडू. यष्ट्यांवर जमलेली 4 षटकांची जी धूल होती ती अगदी झटकून टाकणारा चेंडू होता. आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुष्कर घेऊन जाणार पुढचा चेंडू. जलदगतीचा गोलंदाज आहे. परत एकदा फुल टॉस, अप्रतिम गोलंदाजी, जोरदार अपील केला. अपील मात्र क्वालिफाईड पंचानं फेटाळला. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. खरं तर अतिशय सुंदर खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय तो शिवाज्ञाकडून, जितेशच्या टीमकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट फुल टॉस चेंडू, फुटवर्क, स्टेपअप झाला फलंदाज, स्ट्रेट हिट केला होता. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली. आत्तापर्यंत अजित जवळजवळ ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय तोच अजित. 15 चेंडू खेळतोय, त्यामध्ये 1 षटकार, 1 तिहेरी, 6 निर्धाव. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय करणार, 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल. आणि इथं मात्र मुख्य अतिथी मयूर वसंत भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्य प्रमुख सन्माननीय अतिथी गणेशजी कामोटकर यांचे वेलकम, स्वागत आहे. कॉम्बॉक्समधील आमचे शिलेदार आणि खरं तर श्रेयश पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत. पुढचा चेंडू घेऊन जाणार, शेवटचा चेंडू, लास्ट गो पुष्कर पाटील टू अजित. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू, खोपटा एंड, दुपांडा एंडकडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 4 षटकं आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 44च्या घरात 44. लॉस ऑफ 1 विकेट. जमेची बाजू एकच बाद झालाय. मोठे फटका घेणं गरजेचं आहे. मोठा स्कोर उभा करणं पिस्तूल बरसला. जवळजवळ गतवर्षी मला वाटतोय ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात 1 अर्धशतकी खेळी केली तोच पिस्तूल या वेळेला प्रतिस्पर्धी आहे. इथं मात्र षटक संपलं जातोय. 5वं धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतो आहे, ती म्हणजेच 45च्या घरात 1 बाद, 44 1 बाद. इकडे जर आपण यश भोपीचा विचार केलात तर बारा हर्ष आणि यश भोपी दोघांनी 1-1 षटक हाताळलं होतं, परंतु या वेळेला मात्र विश्वास दाखवला कर्णधारांना हर्षवरती. पाहूया विश्वासास पात्र ठरतोय का तोच.
या बाजूला असणारा फलंदाजी मार्कवरती आहे अजित मंगेश. हो, अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा महत्त्वाची सूचना आहे, या ठिकाणी अगदी काळ्या रंगाची ब्लॅक बॅट, काळ्या रंगाची बॅट 1-2 दिवसात इथून कुणी घेऊन गेला आहे, तर प्लीज आपण थेट ती बॅट घेऊन आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हर्ष नेक्स्ट डिलिव्हरी, दुसरा चेंडू घेऊन जाईल बारक्यासाठी. यावेळेस मात्र हा स्वायर मारा, वांतर मारा, खराब मारा, दूषित मारा. एक धाव संख्येमध्ये बरोबर पडतोय, संघ पोहोचतोय 45-45. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येणार हर्ष. ओ, अतिशय सुरेख, गुड लाईन स्पॉटवरती. अशा प्रकारचे चेंडू टाकण्यात माहीर आहे विश्वजित ठाकूर. मोठमोठ्या फलंदाजांना थांबवून ठेवतोय धावपट्टीवरती. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू पडला, एक विशिष्ट उंची घेतली की हा चेंडू मारण्यासाठी तुम्ही जर फुटवर्क केलात नाहीत, पददालित्य केलं नाहीत, स्टेपअप झाला नाहीत, तर हा चेंडू खेळणं फार कठीण जातोय प्रत्येक फलंदाजाला. तेच झालं. हा बॉली पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटकडे असणारा क्षेत्ररक्षक येतोय, मिड विकेटकडे चेंडूला फील्ड करतोय. पाहता पाहता मिस फील्ड. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 नवा धारल्या. ती 5 षटकं आणि 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 47, लॉस ऑफ 1 विकेट्स. पंडित शूटरची जमेची बाजू एक होती, त्यांच्याकडे विकेट्स भरपूर होते. विकेट फॉलो फक्त एकच झाला निलेशच्या स्वरूपामध्ये. मात्र ज्या निलेशनं वैयक्तिक धावसंख्या दिल्या होत्या 17 धावसंख्या निलेशनं स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या होत्या. तो निलेश मात्र परतला पॅव्हेलियनमध्ये. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, सुईमधून धागा ओळा जावा त्याप्रमाणे अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू होतोय फर्रार, देतोय चौकार. दोन चेंडू आहेत. चला, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, मंजिरी 11 आणि दृष्टी मारवी, संकेत आणि प्रणय, संकेत आणि प्रणय. या वेळेला मात्र परत एकदा चेंडू येणार फाईन लेग, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू 4 देतोय, येतोय खणखणीत चौकार. सरळताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक सिद्धू फील्ड करतोय. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या आणि 2 धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागलं. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वाधारल्या. 2 धावसंख्या धावपटलावरती 57. एकूण 1 बाद, 57 धावसंख्या, 36 चेंडूंचा खेळ संपला. 58 धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल विजयासाठी शिवाज्ञा एंटरप्राइजेस या टीमला. हॅलो, चला तर आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. एका बाजूला असेल मंजिरी 11, तर दुसऱ्या बाजूला त्याला 2 हात करण्यासाठी असेल दृष्टी अँड मारवी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच विनंती असेल या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय रमेश बालकृष्ण भोपी आपल्या पवित्र शुभ हस्ते या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. सन्माननीय रमेश बालकृष्ण भोपी ज्यांच्या माध्यमातून या प्रतियोगितेसाठी सन्मान चिन्ह नक्कीच प्रोव्हाइड केले गेलेत, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. एक हाय व्होल्टेज सामना असेल. एका बाजूला असेल प्रणय पाटील याचा मंजिरी 11, तर दुसऱ्या बाजूला असेल संकेत पंडित याचा दृष्टी अँड मारवी 11.
आजीतला तिथं पाठव. आजी तुला निवेदला आहे ना आजी तू घरी त्याला टाकून आलोय मी, घाई होती तर इथं मॅच मला माहिती होतं करणार नाही चालू. हेड आणि आता नाणेफेकीचा कौल जिंकलाय मंजिरी 11 संघ. प्रणय, नाणेफेकीचा कौल जिंकलात, काय आपला निर्णय असेल? संकेत म्हणते जायचं नाही. फिल्डिंग. प्रणय, आपण MPLचा विचार केलास मंजिरी 11 संघ एकमेव संघ आहे की जो 2 फायनल खेळलेला एकमेव संघ आहे आणि अशा वेळी प्रथमतः तू या मंजिरी 11 संघाचं नेतृत्व करतोस, काय दडपण असेल तुझ्यावरती? तर सर्वप्रथम मी आमच्या संगमकाला धन्यवाद करतो. मला त्यांची माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि मी 100% टॉप 4मध्ये नेण्याचा प्रयत्न करेन. प्रथमतः तू क्षेत्ररक्षण स्वीकारलेस तर किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील तृष्टी आणि मार्विन या संघाला? कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संकेत, नाणेफेकीचा कौल आपण हरलात, आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे, किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल? त्यांची बॅटिंग लाईनअप बघून 17-80 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. दोन्ही संघाला आपण देतोय शुभेच्छा आणि जातोय कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज असेल गुरुवर्य नितेश पंडित सर. हॅलो, चला श्रेयश पाटील यांच्या आवाजातून आपण ऐकणार आहोत पुढचा सत्र. नाही नसेल तर परत एकदा तुम्हाला बॅन असेल 3 वर्षासाठी MPLला. चला श्रेयश पाटील यांच्या आवाजातून हा पुढचा आपल्याला सत्र ऐकायला मिळेल. 58 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे आणि किंबहुना पाहू शकाल 36 चेंडूंचा फक्त खेळ करायचा आहे आणि त्याच्यानंतर 36 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. जसा खेळ सुरू होईल मान्यवरांच्याही स्वागताकडे आपण बोलतोय. मी विनंती करेन मयूर भोईर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय भास्कर परशुराम पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. आजच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथी आदरणीय भास्कर परशुराम पंडित यांचं शुभागमन आहे, वेलकम. तदनंतर काशीनाथ पंडित यांना विनंती असेल आपण आतमध्ये या. यशवंत बालकृष्ण भोवी, मयूर भोईर यांच्या पवित्र शुभहस्ते भास्कर परशुराम पंडित, श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे सहगायक कोरस, तदनंतर आपल्या गावातील आमचे काकाश्री आदरणीय भास्कर परशुराम पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय कुंदन पाटील याला आपल्या पवित्र शुभहस्ते तृष्टी अँड मार्वी या संघाचा संघनायक संघमालक या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर कैक वेळा मोठी जुईच्या टीमला टीम पॅकर म्हणून राहिला बामणडोंगरी संघासारख्या जीवदानी बामणडोंगरी या संघाला कैक वेळा एक संघमालक म्हणून राहिला ते आदरणीय हर्षद संजय भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. परत एकदा त्यांच्याही टीमला असणाऱ्या शुभेच्छा पाहूया. घेऊन चालतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक छानसा आवाज आणि तो आवाज असणार आहे या ठिकाणी आत्ताच आलेली धनराशी आहे स्वर्गीय यज्ञेश भगवान पंडित यांच्या स्मरणार्थ प्रज्ञेश या ठिकाणी प्रज्ञेश भगवान पंडित यांच्या स्मरणार्थ श्रीमान भास्कर परशुराम पंडित यांच्याकडून आपल्या या लीगसाठी 500 रुपयाची धनराशी आहे. परत एकदा आयोजक त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतात. हॅलो थँक्यू सो मच महागुरु नितीश पंडित सर. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जा हले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. आपल्या मराठी भाषेला वंदन करून 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या 64 कलांचे अधिपती सर्वांचे लाडके गणपती या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महागुरु नितीश पंडित सरांना वंदन करून चौथ्या मैदानावरती जिथे पाठलाग करायचा आहे. 58 धावसंख्येचा लो स्कोर मॅच सातत्यानं चांगली चुरस अशा
मॅचेसमध्ये आपण पाहत असतोय. यावेळी राईट मोर द विकेट ना तनुज कोहली आलाय, समोर जीवन आहे. पहिला चेंडू अतिशय खोलवर फेकलेला चेंडू, चांगला चेंडू. अगदी तनुज कोहलीचं जर विश्लेषण करायचं झालं, कमी वयामध्ये टॉप 16च्या गोलंदाजीच्या लिस्टमध्ये दाखल होणारा हा एक रायझिंग स्टार आहे. त्याला या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा देऊया. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जीवनसाठी. यावेळेस सवयीमध्ये झेल झेल खाली परेश बंडा करणार नाही चुकी, पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय जीवन पाटील या आक्रमक फलंदाजाचा खेळ. कडून अतिथी कक्षात एक षटकाच्या समाप्तीनंतर शिवाज्ञा या संघाचा संघमालक प्रेसे एंटरप्राइजेस पासून सुरुवात झाली आणि आत्ता मात्र एका मोठ्या ट्रॅव्हल्समधून स्मिथ ट्रॅव्हल्सकडून आपण ज्याला पाहतोय ते प्रोप्रायटर प्रशांत तानाजी पाटील, ऑफिस कट्टा या ग्रुपचे उपाध्यक्ष. नेक्स्ट डिलिव्हरी खरं तर पहिला आदरा जीवनसारखा या ठिकाणी जातो आहे. बॅक टू पॅव्हेलियन. मला वाटतोय 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. वैयक्तिक खातं निलेश उजवा ठरला पंडित शूटरमधील, तर जीवन मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेताना दुसऱ्या झेल उडाली. आणि दुसरीकडे पॉईंट दिशेनं असणारा परेश बंडा, ज्या खरं तर परेशच्या हातामधून चेंडू काय निसटणार, पकडला झेल, संपला या जीवनचा खेळ. जीवन झाला बॅक टू पॅव्हेलियन. अतिथी कक्षातील मान्यवरांचा आदरपूर्वक यथोचित सन्मान थोड्या वेळातच आपण करणार आहोत. तयारीत राहायचं आहे. आयोजक हे मुख्य पाहुण्यांच्या भूमिकेत सध्या आहेत. कुंदन पाटील, मयूर पाटील. ओह यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या वेळेला मात्र यष्ट्या उखडल्या, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय, परतला जातोय. हर्ष बोपी 0 धावसंख्येवरती बॅक टू पॅव्हेलियन. ज्याचे षटकार उतुंग फाईन लेग स्क्वेअर लेगकडे असायचे. लेग स्टिकला जाणारा चेंडू असं वाटायचं शफल झाल्यानंतर की हा वाईड होईल का. वाईड घेण्याच्या नादात कित्येक वेळा जीवनच्या सुद्धा विनायक भोपीसारखा खेळाडू होता जो ऑफला शफल व्हायचा, ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रयत्न करत असताना कैक वेळा खरं तर या खेळाडूंच्या या लेग स्टिक उखडताना आम्ही बघितल्यात. आणि म्हणूनच ज्या वेळेला अंदाज चुकला ना की आपला खेळ हुकला समजायचा, तिथं अंदाज चुकला गेला हर्षचा. चेंडू सरळ मात्र लेग स्टिकला आदलला गेला, चेंडू सरळ गेला मात्र स्टँडवरती आणि इथं मात्र त्रिफळाचित बाद झाला हर्ष भोपी. नेक्स्ट पुढचा चेंडू ऑन हॅट्रिकवरती आहे, पाहायचं आहे पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील स्वतःच्या खात्यावरती नोंदवितोय का, ज्याचं नाव आहे तनुज कोहली. ओ बॅटला ब्रश झाला असता, थोडासा मिस टायमिंग फटका. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता पुष्कर पाटील ऑलराऊंडर गोलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती आला. परंतु त्याच्यानंतर पाहू शकाल की ज्या पुष्करनं फलंदाजीला सुद्धा तो 4थ्या क्रमांकावरती चालाय. 4 आकडा ज्याच्यासाठी जर्सीवरती 4 आकडा टाकायला हवा, खरं तर खेळतोय 4 वर, गोलंदाजी 4 वरती. पुढचा चेंडू ओह अतिशय सुरेख जोरदार अपील केला. अपील ह्या वेळेला काय होणार, मंगेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहिलं आणि म्हणूनच उंची इथे पाहू शकाल. सलग 5वा चेंडू निर्धाव टाकतोय. मिडन षटक फेकणार का पाहायचं आहे याच्या खेळातील. मला वाटतोय फक्त एकच मिडन षटक टाकणारा आत्तापर्यंतच्या 3 दिवसात दुसरा हा या ठिकाणी होईल का, ज्याचं नाव आहे
तनुज कोहली शेवटचा चेंडू. ओह, अतिशय सुरेख मिडन षटक, निर्धाव षटक, अप्रतिम. कमी धावसंख्या असताना पहिला मिडन षटक टाकणारा हा गोलंदाज, नाव आहे तनुज कोहली. अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या गोलंदाजासाठी असाल. इतर क्रिकेटपटूंची इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की थँक्यू. आणि खरं तर क्रिकेट जीव की प्राण आहे. आपण पाहू शकाल मित्रांनो, ज्या वेळेला एक लीगला सुरुवात झाली तेव्हा क्रिकेटचं विश्लेषण आणि क्रिकेटबद्दल किंबहुना या मोठीजुई गावात या सर्व युवकांना क्रिकेटनं एकत्र केलं आहे. पूर्वी अनेकांनी खरं तर बऱ्याचशा पार्टी पक्ष संघटना यांच्या वतीने आम्ही पाहिलं आहे. दुर्गा माताशी ज्या वेळेला आमची ओमकारची मॅच असायची, हातातले पैसे संपल्यानंतर सखाराम राघव भोईरसारखा क्रिकेटप्रेमी काय करायचा, ज्यांना हातात कधी बॅट पकडली नाही तो जाणार जनार दलाल शंकर दलाल यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि ते पैसे आम्ही पैसे नाही लावणीवरती तमाशाच्या फडावरती उडवलेत, आम्ही पैसे उडवले क्रिकेटच्या मैदानावरती. एवढं प्रेम या क्रिकेटवरती खरं तर या अनेक क्रिकेटप्रेमींचं राहिलं आहे. जीव की प्राण क्रिकेट आहे, त्या क्रिकेटसाठी सातत्यानं आम्ही राहिलोत. भर उन्हात दिवसभर क्रिकेट पाहणारे क्रिकेट शौक आहे. ओह, अप्रतिम. या वेळेला उडवला चेंडू पिस्तूलच्या वेगानं, चेंडू त्याच गोळीच्या वेगानं जातोय, आउट ऑफ द रूफ येतोय, खणखणीत षटकार. लालचंद पाटील यांना विनंती असेल, आपण अतिथी कक्षात बसायचं आहे आणि म्हणूनच उडवायचे तर पैसे क्रिकेटवरती उडवा. बारमध्ये पबमध्ये जाऊन पैसा उडवण्यात काय मजा. आज नाही उद्या. आज या घटनेला जवळजवळ 25 वर्ष किंवा 28 वर्ष होत आहेत, परंतु आजही आठवणीत आहेत. 183 रुपये आम्हाला दिवसभरात बक्षीस मिळालं होतं खेळण्यातून. 183. यादव कामोटकर याच्यासारखे खेळाडू अगदी आमच्या समवेत असायचे. 180 ही बक्षिसाची मिळालेली रक्कम असायची आम्हाला. आणि खरं तर तो क्रिकेट एक अप्रूप आनंद देणारा होता त्या दिवसाचा, त्या दिवसांचा, त्या कालावधीतील, त्या वेळेतील. पुढचा चेंडू प्रणीत टू पिस्तूल. हो, या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर 1 धावसंख्येत भर पडतोय, संघ पोचतोय 1 षटक 1 अवांतर 7च्या घरात. 7 धावसंख्या धावपटलावरती आहे. काल बदलला, वेल बदलला, माणूस अपडेट झाला. आता बक्षिसं माहीत आहेत का, लाखोंची. एका रात्रीत क्रिकेट खेळाडू मालामाल होतोय. येस, या वेळेला पाहायला मिळतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी जमिनीला पॅरलल येतोय, खणखणीत षटकार. पिस्तूलच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. कारण इथं बरसलाय त्याचा खेळाडू ज्याचं नाव आहे पिस्तूल जितेश भोईर. अप्रतिम खेळ प्रणीत, उंचपुरा, गोलंदाजीची नजाकत. दिवेश, माफ करा, आता प्रणीत आणि दिवेश कुणाल आणि हार्दिक पांड्याच वाटतायत ते. तर या वेळेस मात्र दिवेशनं पहिला चेंडू षटकार, दुसरा अवांतर आणि तिसरा षटकार. यावेळेस खरं तर उपस्थितांमधून येस गेट चुकला. हा पालखी दरवाजा आहे, प्रवेशद्वार तिकडे आहे. दिवेश लेट आले त्याच्यामुळं पेनल्टी असेल. आज सुशांत पाटील यांना तशा प्रकारची मेजवानी नाही, कारण ज्यांना यायचं होतं 9:30 वाजता ते पोचत आहेत 11 वाजता. बिदागीतील काही रक्कम कमी केली जाईल यात शंका नाही. आवाज ऐकायला मिळेल सुशांत पाटील यांचा. तदनंतर या ठिकाणी विपुल पाटील, अतिश पाटील. आज मला वाटतं या मैदानावरती निश्चित ही आवाज ऐकायला मिळतील. अतिशय सुरेख टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा वापर आलेला बॅटमधील खणखणीत तिसरा षटकार.
ला मिळत आहेत 19 धावसंख्या धावपटलावरती आहे. 58 धावसंख्येला टार्गेट करायचं आहे, चेस करायचं आहे. पहिला षटक निर्धाव गेलाय, 2 विकेट फॉलोअप झालेत. त्याच्यात जीवनसारखा एक खेळाडू परतला होता, त्याच्यानंतर हर्ष भोपीसारखा हे 2 मातब्बर फलंदाज परतलेत. गाडी नंबर 6539 बाईक आहे, तर त्या बाईकवरती एक ओप्पोचा मोबाईल आम्हाला सापडलेला आहे. तर प्लीज कुणाचा असेल आमच्याकडे कॉम्बॉक्सकडे येऊन, खरं तर ह्याला म्हटलं जातो आहे ते इमानदारी, प्रामाणिकपणा. आतिश पाटील खूप छान, कौतुक आहे तुझं. यावेळेला अवांतर स्वयंमारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरं पडतोय, संघ पोहोचतोय 2 दशकात. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स, 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ. 25 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक दिवेश. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र चेंडू शरीरयष्टीला आदळला, पॅडला आदळला, कमरेच्या अगदी खाली आदळला गेला आणि तिथं मात्र या ठिकाणी सन्माननीय जयवंत गण्या भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षाकडे या. मुख्य अतिथी कक्षाकडे सन्माननीय जयवंत गण्या भोईर, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या ONGCचे कर्मचारी, एम्प्लॉई आदरणीय जयवंत गण्या भोईर. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, जोरदार कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडंसं मिस झालं. सरळ मात्र ST दरक्षकानं यावेळेला अपील केला, अपील फेटाळला गेला. षटक संपला गेला दुसरा दिवेशचा आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय 2 बाद 21च्या घरात. साठी काय असंच जाता येतोय मित्रांनो. परवा आपल्या गावातील ही साई पदयात्रींचा भंडारा पिरकोणमध्ये आहे. इरादे तो लाख बनते हे, बनकर बिगड़ जाते हे, शिरडी वही जाते हे, जिने बाबा बुलाते हे. शिरडी सजांचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्यांचे. या उक्तीप्रमाणे साई भक्तीत असणाऱ्या भक्तांसाठी आल्हाददायक हे गीत कानावरती पडलं. जाऊया प्रत्येकदा मैदानाकडे. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळणार वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं तनुज कोहली, ज्यानं निर्धाव षटक हाताळलाय. यावेळेला परिस्थिती वेगळी आहे, कारण स्ट्राईक एंडकडे असणार जितेश. लेग स्टिकच्या जवळून जाणारा हा चेंडू सोडला होता हर्षनं, परिणाम स्वरूपात यष्टी उखडली गेली, परतावं लागलं बॅक टू पॅव्हेलियन. जितेशला मात्र अंदाज चुकला नाही आणि खेळाडू म्हणजे अगदी शिकाऱ्यासारखा असणं गरजेचं आहे. इथे आपण पाहू शकाल कामोठे मधील हास्य सम्राट परत एकदा बॅक टू बॅक दुसरा अवांतर. तनुज फेकतोय आपल्या कोट्यातील. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 23च्या घरात. आता 24 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचं समीकरण नाही आणि जिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येची इथं मात्र उत्पत्ती झाली नाही. चेंडू सरळ गेला, यष्टरक्षक बारक्याच्या हातामध्ये निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू तनुज कोहली, जलद गतीचा गोलंदाज, पंचांच्या डाव्या हातानं ओव्हर द विकेटनं मारा करतोय. ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू सफल झाला, असं वाटलं गोलंदाज झाला. हा अवांतर आहे का? अपील नाकारला गेला. या वेळेला हेरिंग बरखास्त केली न्यायालयात आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आला तनुज. 2 अवांतर, परंतु त्याचा वाजपा 2 निर्धावमधून काढलाय. तिसरा चेंडू थांबवून ठेवतो एखाद्या फलंदाजाला. ही खासियत आहे. गोलंदाजी तेज तर्रार असण्यापेक्षा गोलंदाजी नियंत्रित असणं फार गरजेचं आहे आणि ते नियंत्रण मला अचूक टप्प्यावरती टाकता येईल का?
9 चेंडू टाकलेत, अजूनपर्यंत एकही बॅटमधून धाव दिली नाही. गोलंदाजाचं कौतुक असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद या गोलंदाजासाठी. हो, अतिशय सुरेख. परत एकदा काय होणार? आहा, इथे क्षेत्ररक्षण उत्तम असतं तर धावचीच्या स्वरूपात ही एक सफलता प्राप्त झाली असती. तसं झालं नाही. परिणाम स्वरूपात मिसफिल्ड मुलं द्याव्या लागल्या 2 धावा. 2 धावसंख्येनं धावसंख्या बदारल्या. धावसंख्या धावपटलावरती 25 घरात. बत्तीस धावांची आवश्यकता असावी विजयासाठी. समीकरण जवळ येऊ लागलंय. 33. हलकासा कट करण्याचा पॉईंटच्या दिशेनं पुश केला. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. पाहता पाहता कव्हर महत्त्वाचं आहे आणि ज्या वेळेला चेंडू गेला आहे कुठे फेकणार तर 1-2 तिथं कव्हर करणं गरजेचं आणि ते इथं मात्र दिसत नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकानंतर पाण्याची व्यवस्था. 12 खेळाडू तयारीत राहतील पाणी घेऊन जाण्यासाठी. 19 चेंडू 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. पुढचा चेंडू तनुज टू पिस्तूल. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय तोपर्यंत चेंडूला फेल्ड होईल. 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्येवरतीच समाधान मानलं. धोक्याची घंटा नको. षटक संपलं गेलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 2 बाद 28 घरात. अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, या मोठी जुईवरी, मोठी जुई गावावरी, या मोठी जुईवरी, मोठी जुई गावावरी. अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, या मोठी जुईवरी, मोठी जुई गावावरी. क्या बात. खरं तर नाटकातील पात्र फेंगड्या नाना या वेळेला पाणी घेऊन जाताना दिसतोय. 1999 की 2000चं नाटक GSO मंडळानं आयोजित केलेलं आणि त्यातील माझा सहकारी फेंगड्या नाना, ज्यातील नागपालची भूमिका तुम्हा रसिक प्रेक्षकांना निश्चित माझी आवडली असेल आणि त्यातील हा कॅरेक्टर. आता तोच नाटक येत्या 23 तारखेला जानेवारीच्या बोरखारमध्ये गणेश शिर्लेकर लिखित गाभारा या नाटकाची छानशी प्रयोग या ठिकाणी छानसा प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यातील कॅरेक्टर श्यामबाबू असेल, तदनंतर सुदेश असेल, शिल्पा असेल, फेंगड्या नाना असेल, नागपाल असेल, त्याच्यानंतर खरं तर बाब्या, अशा अनेक भूमिका ज्या कलाकाराने छान साकारल्या. आणि मला आठवतोय अजूनही खरं तर तो नाटक आणि त्या नाटकातील अनेक जे डायलॉग होते. अरुण असेल, त्या अरुणचा एक छान डायलॉग होता. खरं तर प्रकाश पाटील आणि KG पाटील ही जोडी होती आणि मग त्या KG पाटीलचा एक छान डायलॉग होता की अंधश्रद्धेचा वारेमाप फायदा करून घेणारे महाभाग या जगात काही थोडे नाहीत. नागपालनं शिकवलं वाटे तत्त्वज्ञान. जुगाराचे पत्ते पिस्ता तत्त्वज्ञानाची पूर्तता फार छान प्रकारे करता येतोय तुला. अशा प्रकारचे खरं तर अनेक डायलॉग तुम्हाला त्या नाटकात ऐकायला मिळाले. एक गावातील एक सुप्रसिद्ध नाटक आणि त्यातील फेंगड्या नाना नाटकातून थेट आता मैदानात आला आहे. प्रीमियर लीगमध्ये खेळ पाहायला मिळणार आहे तो उत्तम. आणि या वेळेला 4थं षटक हाताळणार नाव आहे धीरेश भोईर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक हाताळतोय. पाहायचं आहे काय होणार. प्रत्येक खरं तर फटक्याला आपल्या बॅटला आवडत्या किस करून गोलंदाजाचा किस काढणारा हा फलंदाज बॅटच्या टप्प्यात शॉर्ट फुल टॉस चेंडू अक्रॉस लाईन कमरेतून वाकून कलाइयों के सारे इथं मात्र येतोय खणखणीत आउट ऑफ द रूफ. प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. या प्रशांत भाईचा हुन्नर संपूर्ण विश्वास या जितेशवरती. गेल्या वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला, बाईकवरती बसला आणि आज मात्र त्याचा संकल्प वेगळा आहे. तो सांगतोय मला बाईक नको पण ही चांदीची ट्रॉफी हवी आहे, त्यासाठी खेळतोय.
आता ही बाईक कुणाला जावी हा त्याच्या मनातील संकल्प आहे, बाईट नंतर निश्चित सांगितलं जाईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पुढचं षटक, या पुढच्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, नाही थांबणार, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय दुसरा दणदणीत गगनचुंबी षटकार. आहे खरं तर सुशांत सर परवाच्या दिवशी झालेल्या राजे शिवछत्रपती चषकात एका मॅचमध्ये विकेट हॅट्रिक मिळाली, एका मॅचमध्ये चौकार हॅट्रिक मिळाली, एका मॅचमध्ये षटकार हॅट्रिक मिळाली आणि त्याच मॅचमध्ये ऋषी नारंगीकरनं अर्धशतकी खेळली गेली. एकाच मॅचमध्ये एकाच खरं तर त्या प्रतियोगितेत 5 रेकॉर्ड झाले होते आणि तशा प्रकारची षटकार हॅट्रिक इथं जितेच्या बॅटमधून होईल का? धीरेश भोईर. हो, अतिशय सुरेख फसवा चेंडू आला जलद गतीनं धीरेश, परंतु चेंडू संथ गतीनं टाकला. परेश पंडित तालमनी इथे मात्र फर्स्ट स्लिप करतोय आणि तदनंतर दामोदर भोईर यांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. नितेश दामोदर यांचे पिताश्री. हो, अतिशय उंचीवरूनचा चेंडू होता, हा अवांतर चेंडू आहे, स्वैर मारा आहे, खराब मारा आहे आणि निश्चितच तशा प्रकारचे इशारा दिलेला आहे धीरेशला की तू दुसरा बिमर नाही टाकू शकत. खरं तर फलंदाजाला इजा दुखापत करणारा चेंडू असेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जातोय. परत एकदा सर्वांना विनंती, या मॅचचा शेवटचा चेंडू पडण्या अगोदर आपल्याला अप्रतिम खेळ, माफ करा, दुसऱ्या मॅचचा शेवटचा चेंडू तोपर्यंत आपल्याला कुपन्स आहेत. चांदीची अंगठी घेऊन जाईल आज सुशांत पाटील किंवा एखादा, आणि जर असेल तर मग त्यांची बिदागी कॅन्सल. तर समालोचकांना तसं सांगितलंय. तर इथे निश्चितच तशा प्रकारची चांदीची अंगठी कुणाची वाट पाहतोय, प्रतीक्षा करतोय ते पाहायचं आहे. धीरेश टू पिस्तूल जितेश भोईर. अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न, झेल खाली मात्र हा फल क्षेत्ररक्षक थोडंसं बिस्पिल्ड होतोय. प्रयत्न खूप छान होते, तसं पाहता झेल थोडासा हार्ड होता, कठीण होता. प्रयत्न छान राहिले. इथं मात्र परिणाम स्वरूपात एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 42 शिवाज्ञा. अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे या षटकानंतर जायचं आहे. मी विनंती करेन जितुराज पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते 13 चेंडू 16 धावांची आवश्यकता. ओ, ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू धीरेशचा, इथं मात्र पुष्कर सफल होतोय. तोपर्यंत फलंदाज फायलावत आहेत 2 हात. अवांतर स्वैर मारा, खराब मारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येनं, धावसंख्या धावपटलावरती 43च्या घरात 43. अवांतर मारा, स्वैर मारा, खराब मारा, वाईड बॉल. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, या वेळेला चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरकडे आणि आपण पाहू शकाल कव्हर पॉईंटकडे चेंडू मात्र सरळ निघून गेला होता. 2 धावसंख्या पूर्ण पुष्करच्या, 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या 45च्या घरात 45. षटक संपलं जातोय आणि येऊया खरं तर अतिथी कक्षातील अतिथ्यांच्या स्वागताकडे. मी जितुराज पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते मयूरजी भोईर आपण मान्यवरांमधून शिवाज्ञा या टीमचे टीम ओनर सन्माननीय ज्ञानेश्वर पंडित आणि प्रशांत पाटील आहेत. प्रशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. प्रेशी एंटरप्राइजेस पहिल्या पर्वात, दुसऱ्या पर्वात सुद्धा प्रेशी एंटरप्राइजेस आणि त्याच्यानंतर आपण शिवाज्ञा या टीमला खरं तर स्वतः संघमालक राहिलात ते आदरणीय प्रशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक आपण स्क्रीनवरती सन्मान पाहतोय. खरं तर निश्चितच त्यांच्याही मनात संकल्प आहे, एकदा का ही ट्रॉफी माझ्याकडं आली की फोटो फक्त 7:30 वाजेपर्यंत असतील आणि 8 वाजता ती जाणार. कुठे जाणार ते नंतर सांगितलं जाईल. तोपर्यंत प्रशांतजी पाटील
यांचा हा आदरपूर्वक सन्मान ज्ञानेश्वर पंडित SSD मोबाईल्स आणि या मोबाईलचे कोऑर्डिनेटर आदरणीय ज्ञानेश्वरी पंडित इथं आहेत, ज्याला डॅनी किंवा खरं तर मी मराठी अमित स्पोर्ट्ससाठी सुद्धा फार योगदान राहिलं त्यांचं. सध्या शिवाज्ञा या टीमचे टीम ओनर ज्ञानेश्वर पंडित यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार आहे. आणि एक गोड बातमी आहे आयोजकांसाठी, रवींद्र कृष्णा पाटील रिअल इस्टेट एजंट आणि हेमंत नामदेव भोईर रिअल इस्टेट एजंट A1 जोडी यांच्याकडून या प्रतियोगितेला रोख रक्कम 25,000 या रुपयाची धनराशी आलेली आहे. धन्यवाद. हलकासा कट करण्याचा प्रयत्न परेश या वेळेला चेंडूला करतोय मिस, चेंडू जातोय सीमारेषेला करण्यासाठी किस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आज चौकार. या आपल्याला या सेटची सिलिंगवरची पाहायला मिळतोय PVCची. खरं तर ती PVCची सिलिंग ज्यांच्या माध्यमानं करण्यात आली ते आदरणीय के सरकार, कदम सरकार, के सरकार ही टीम. पुढचा चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आला. खरपूस समाचार. धावसंख्या धावपटलावरती 49, 9 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सामना अजूनही काही शिल्लक आहे. खरं तर काही वेळेला असे सामने बदलताना दिसलेत का, आणि याला वैयक्तिक 50साठी 10 धावसंख्या हव्यात. पहिल्याच मॅचमध्ये विजयासाठी 9 आणि स्वतःच्या अर्धशतकी खेळीसाठी 10. काय होणार जर तुम्ही दिलात सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद, तर मैदानावरती या पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करताना दिसेल का जितेश? आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल दिवेश हलकासा कट करण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल आहे पुष्कर. हो क्षेत्ररक्षकानं केली चुकी. दुसरी धाव नॉन स्ट्राईक हँडकडे कमी होती, इकडे फेकणं गरजेचं होतं. राज मात्र फंबल झाला. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. धावसंख्या धावपटलावरती 51. अर्धशतक पूर्ण होतोय संघाचं. 51 धावसंख्या धावपटलावरती. आता उर्वरित चेंडू अजूनही शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी 7 आणि 50साठी 8. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आलेला पिस्तूलच्या बॅटमधून हा खणखणीत 4था चौकार. तर 3 धावांची आवश्यकता. एकीकडे पंडित शूटर तर दुसरीकडे शिवाज्ञा. प्रणय, निर्णय काय आहे? फील्ड फर्स्ट या. तर लगेचच लाईन अप करून धावत पलत वॉर्मअप करत जायचं आहे. इथं स्क्वॉड पाहू शकाल तुम्ही. जय्यत तयारीत प्यादीचा. त्रिफळाचीत बाद आणि अगदी जी पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. इथं मात्र हर्ष बोपी ज्याप्रमाणे परतला त्याचप्रमाणे जितेश बॅक टू टग आउट. हर्ष आणि याच्यामध्ये नंतर आपण पाहू शकाल की खरं तर ज्या हर्षला ओपनिंगसाठी सलामीसाठी पाठवला होता त्यानं जी केली चुकी तीच चुकी परत एकदा आपल्याला करायला भाग पाडलं या दिवेशनं. परिणाम स्वरूपात लेग स्टिक उखडली गेली. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवणारा आणि चौकारानं अर्धशतकी खेळी करणारा हा फलंदाज झाला बॅक टू पॅव्हेलियन. 46 या धावसंख्येमध्ये अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतोय निश्चित विजयाचा फटका यशच्या बॅटमधून चौकारानं विजय संपादन करतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला नेक्स्ट सामन्यासाठी दिल्या जात आहेत, पुढच्या सामन्यासाठी दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा.